महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नांदेड लोकसभेसाठी वसंतराव चव्हाण यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते निघालेले आहेत आणि या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे शक्ती प्रदर्शन निघालेले आहे त्यासाठी लातूरचे आमदार अमित देशमुख यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। आपल्यासोबत स्वतः अमित देशमुख आहे। देशमुख साहेब, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आभारी आहे। मोठं शक्ती प्रदर्शन आहे, काय वाटतं? वसंतराव चव्हाणांच्या पाठीशी सामान्य माणूस उभा आहे आणि सामान्य माणूस विरुद्ध धनदांडगे अशी ही लढाई आहे। आणि तुम्हाला चित्र पाहायला मिळालं असेल की ही सामान्य माणसाने जो हा आता लढा जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये यलगार पुकारला आहे असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच अशोक चव्हाण हे मराठवाड्यातलं एक मोठं नाव होतं आणि अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची ही पहिली निवडणूक आहे जी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। काय पद्धतीने काँग्रेसने तयारी केली? नांदेड हा नेहमीच काँग्रेस पक्षाचा गड राहिलेला आहे। म्हणजे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांपासून आपल्याला सगळ्यांनाच ते माहिती आहे आणि आम्ही सगळेच त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिलेले आहोत। त्यामुळं हा जो काँग्रेसचा गड आहे हा शाबूत आहे, हेच मतदार आपल्याला या निवडणुकीमध्ये दाखवून देतील। एकंदरीतच शक्ती प्रदर्शनात तुम्ही देखील उपस्थित आहात, मोंढ्यापासून तुम्ही ही प्रचार रॅली पूर्ण पाहिलेली आहे, काय वाटलं? अद्भुत। म्हणजे नांदेडचा निकाल आज तुम्हाला माहीत? आता लोक बोलतायत, लोकांच्या तोंडामध्ये आहे की वसंत चव्हाण हे निवडून येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।